नमस्कार. संत नामदेव हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पंढरपूर, विठ्ठल आणि एक निस्सीम भक्त, बरोबर? पण त्यांची कहाणी, त्यांचा आध्यात्मिक प्रवास फक्त इतकाच नाहीये. आजच्या या भागात आपण संत नामदेवांच्या महाराष्ट्राबाहेरच्या, विशेषतः पंजाबमधल्या प्रवासाची आणि त्यांच्या अफाट कीर्तीची गोष्ट जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आणि हे 100% खरं आहे. आपण त्यांना नेहमी पंढरपूरच्या विठ्ठोबाशी जोडून पाहतो. पण त्यांचं कार्य, त्यांच्या भक्तीचा तो प्रवाह महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून पार उत्तर भारतापर्यंत पोचला होता. त्यांची शिकवण कुठल्याही प्रादेशिक किंवा भाषिक बंधनात अडकली नाही आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने एक राष्ट्रीय संत ठरतात. जरा विचार करा, पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठावरून सुरू झालेला तो नामसंकीर्तनाचा गजर, तो आवाज थेट पंजाबच्या त्या सुपीक जमिनीपर्यंत पोचला होता. पंजाबमध्ये एक गाव आहे घुमण नावाचं. तिथे त्यांनी आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष साधनेत आणि कीर्तनात घालवली. विचार करा, पंढरपूरचा तो आवाज तिथे कसा घुमत असेल. अंगावर काटा येतो. बघा, गुरु विसोबा खेचरांकडून त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. पण त्यानंतर ते एका जागी थांबले नाहीत. त्यांनी उत्तर भारताची तीर्थयात्रा केली, अनेक साधू संतांना भेटले आणि बघता बघता त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली. 15 ते 20 वर्ष, हो, तब्बल इतका मोठा काळ. एका परंपरेनुसार संत नामदेवांनी आपल्या आयुष्याचा एवढा मोठा टप्पा पंजाबच्या त्या घुमन गावात घालवला होता. हे काही फक्त फिरता फिरता थांबणं नव्हतं, तर ते एक संपूर्ण पर्व होतं, कीर्तनाला आणि साधनेला वाहून घेतलेलं. आणि याच काळात त्यांचं आणि त्या भूमीचं एक अतूट नातं तयार झालं. आणि आता आपण येतोय ह्या कहाणीच्या एका खूपच महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग वळणावर, संत नामदेवांचा शीख परंपरेशी असलेला संबंध. हो, घुमणमधल्या त्यांच्या वास्तव्यामुळे शीख परंपरेत त्यांना इतकं मोठं, इतकं आदराचं स्थान मिळालं की हा जणू 2 महान परंपरांचा एक अद्भुत संगमच होता. आणि शीख परंपरेने नामदेवांना कसं आपलं मानलंय हे पाहणं खूपच विलक्षण आहे. घुमनमध्ये आजही त्यांच्या नावाने एक भव्य गुरुद्वारा उभा आहे. पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे त्यांचे तब्बल 61 शब्द, म्हणजे आपली पद, शिखांच्या पवित्र धर्मग्रंथात गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. का? कारण त्यांनी जो एका निराकार परमात्म्याचा संदेश दिला, तो शीख धर्माच्या मूळ शिकवणीशी इतका मिळताजुळता होता की तो अगदी सहजतेने स्वीकारला गेला. आणि ही किती सुंदर आहे बघा. एकाच संत नामदेवांची आपल्याला 2 वेगळी पण तितकीच पूजनीय रूपं दिसतात. आपल्या महाराष्ट्रात ते आहेत सगुण विठ्ठलाचे लाडके भक्त, तर तिकडे पंजाबमध्ये ते आहेत निराकार परमात्म्याचे उपासक. पण दोन्ही ठिकाणी तोच एक नामदेव लोकांच्या मनात, त्यांच्या हृदयात तितक्याच आदराने वसलेला आहे. पण जसं अनेक मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत होतं, तसंच त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याबद्दल वेगवेगळ्या परंपरांमध्ये थोडी वेगळी मतं आहेत, खास करून त्यांच्या समाधीस्थळाबद्दल. चला बघूया नक्की काय मतं आहेत ती. तर मग प्रश्न हा आहे की संत नामदेवांची समाधी नक्की कुठे आहे? हा असा प्रश्न आहे ज्यावर अभ्यासकांमध्ये आणि भक्तांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. पंजाबात की महाराष्ट्रात? आणि खरं तर या प्रश्नामुळेच त्यांचं व्यक्तिमत्व किती मोठं, किती अखिल भारतीय होतं हेच जास्त अधोरेखित होतं. इथे आपल्याला 2 प्रमुख मतप्रवाह दिसतात. एकीकडे काही उत्तर भारतीय आणि शीख परंपरा मानतात की संत नामदेवांनी घुमनमध्येच आपला देह ठेवला, तर दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रातील वारकरी परंपरेची ही ठाम श्रद्धा आहे की नाही, नामदेव आपल्या लाडक्या विठ्ठुरायाकडे परत आले आणि पंढरपुरात त्याच्या महाद्वाराची पहिली पायरी बनून त्याच्या चरणी कायमचे विलीन झाले. बघा, दोन्ही परंपरा तितक्याच आदरणीय आहेत आणि दोन्हीकडची श्रद्धा तितकीच खोल आहे. या भागात आपण त्यांच्या पंजाबमधल्या प्रवासावर लक्ष दिलं. आता ही कहाणी पूर्ण करण्यासाठी आपण वारकरी परंपरेचा धागा पकडून त्यांच्या पंढरपूरमधील शेवटच्या प्रवासाकडे वळूया. तर आज आपण काय पाहिलं? संत नामदेवांच्या पंजाबमधील प्रवास, त्यांची तिथे असलेली कीर्ती आणि त्यांचं राष्ट्रीय संत म्हणून असलेलं महत्त्व. आता त्यांच्या आयुष्याच्या या प्रवासाचा पुढचा आणि शेवटचा टप्पा पाहण्याची वेळ आली आहे. पुढच्या भागात आपण काय पाहणार आहोत तर त्यांच्या घर वापसीची कहाणी, म्हणजे त्यांच्या पंढरपूरला परतण्याची कथा. तिथे आपण त्यांच्या उत्तर आयुष्याबद्दल, त्यांनी सुरू केलेल्या कीर्तन परंपरेबद्दल आणि हो, त्यांच्या त्या विठ्ठलाच्या चरणी घेतलेल्या समाधीची ती हृदयस्पर्शी गाथा जाणून घेणार आहोत. तर संत नामदेवांच्या या प्रवासाची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की सांगा.
जर आवडली असेल तर ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, लाईक करा आणि हो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.